नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आपण धाराशिव शहराच्या अत्यंत जवळ असणाऱ्या केकस्थळवाडीजवळ आलेलो आहोत आणि आज आपण केकस्थळवाडीचा रोड दाखवणार आहेत आणि या गावामध्ये असणारी शाळासुद्धा दाखवणार आहेत. काय शाळेची परिस्थिती आहे हेही दाखवणार आहेत आणि गावामध्ये काय सुधारणा आहे हेही दाखवणार आहेत. हे गाव धाराशिव नगरपालिकेला अटॅच आहे आणि नगरपालिकेच्या हद्दीत आहे. बघूया नगरपालिकेने मागीलच्या 5 वर्षापूर्वी आणि मागच्या 10 वर्षापूर्वीपासून आतापर्यंत रोड का बनवला नाही, काय कारण आहेत. आता नवीन नगरसेवक काय काम करणार आहेत ते आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये बघणार आहेत. पण आज आपण केकस्थळवाडी नगरपालिकेच्या हद्दीतलं गाव दाखवणार आहेत. आपण निघूया आता केकस्थळवाडीमध्ये. गाव नगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि नगरपालिकेने केलेला हा विकास आहे. हे बघा, हा विकास आहे आणि हे वास्तव चित्र दाखवत असताना बरेचशा लोकांना राग येतो. काही तर लोक असे लिहितात, तुला एकट्याला जिल्ह्याची काळजी आहे का, तुला एकट्याला शहराची काळजी आहे का. अशा विचारणाऱ्या माणसाला लाज का वाटत नाही. हा विकास दाखवत असताना राग येतो आणि मग ज्याला राग येतो त्या माणसानं हा विकास करून दाखवावा. तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याला लाज वाटते का ह्या असल्या रस्त्याने जा कराय लावणाऱ्या लोकांना. ज्या लोकांचं मतदान घेतात त्या लोकांना त्या रस्त्यामधून ये जा करण्यासाठी त्या लोकांना भाग पाडतात. असा असतो का विकास. हे विकास, हे गाव लगत छोटीशी वाडी आहे, वाडीचा विकास होत नाही. 5 वर्षे या लोकांच्या मतदानावर करोडोपती माणसं झाले. हे रस्ता, आता हे आतमधले रस्ते जरा बऱ्यापैकी झालेले आहे बघा, पण गावाच्या लगत असणारा रस्ता मात्र खराब आहे. हे सुद्धा रस्ते केलेले उखडून गेलेले आहेत. हे बऱ्यापैकी काही भाग रस्त्याचा बरा आहे, पण गावाच्या कडेचा रस्ता खूप वाईट आहे. आपल्याला जायचं आहे शाळेवर. शाळा कुठं आहे. आहे का कोण घरी? कोण घरी आहे का म्हणला? शाळा कुठं आहे जिल्हा परिषदची? तर कुठं असं आहे का? बरं बरं. ही केकस्थळवाडी आहे. किती कच्च्या प्रमाणामध्ये हे रस्ते बनवलेले आहेत. ढव्य भ्रष्टाचार, गेल्या वर्षी केलेले रस्ते उखडून जात आहेत. ही रस्ता उखडून गेलेला आहे. शाळा कुठं आहे जिल्हा परिषदची? बरं बरं.
जिल्हा परिषद ची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकस-तळवाडी तालुका जिल्हा धाराशिव. इथं कोण आहे का? हॅलो, घरी कोण आहे का? घरी कोण आहेत का? कोणी दिसत नाही. शाळा आपण विचारूया. ही जिल्हा परिषदची शाळा आहे. या शाळेचा वेळ 4 वाजेपर्यंत आहे असं कळत आहे. तीन वाजून 16 मिनिटं झालेले. 3 वाजून 16 मिनिट 17 मिनिट झालेले आहेत. मावशी, हॅलो. ओ मावशी, ही किती वाजेपर्यंत शाळा असते? हां, 3:30लाच का बरं जातात? 4 वाजेपर्यंत शाळेचा टाईम आहे ना, मग 3:30ला जातात. आणि किती विद्यार्थी आहेत शाळेला? काय विद्यार्थीच नाही तर शिक्षक किती आहेत? एकच शिक्षक. मग शिक्षक एक आहे, एकही विद्यार्थी नाही. मग शाळा उघडतात का? उघडते. कोण येतात तिथं बसा? येतात की मॅडम. मॅडम येतात. एक दिवस आहेत मॅडम आणि एकच विद्यार्थी, एक बी विद्यार्थी नाही. मग किती दिवस झाले शाळा असे? आता 2 वर्ष झालं. 2 वर्ष एकही शाळेमध्ये विद्यार्थी नसताना येऊन फक्त उघडतात का? मग इथले विद्यार्थी कुठे आहेत? धाराशिवला. धाराशिवला. आणि मग या शाळेमध्ये का बरं नाहीत? आता एकच असल्यामुळे जास्त जात नसते. बरोबर. 2 वर्ष झालं का असं आहे? काय मॅडमचं नाव काय? काय माहित नाही मॅडमचं. बरं बरं बरं. तुमचं नाव काय? माझं रेश्मा गायकवाड. रेश्मा गायकवाड. तुम्ही इथेच आहात ना? बरं, काय हरकत नाही. तुम्ही शाळेच्या जवळ आहेत म्हणून तुम्हाला विचारलं. हां, तर हे कोण आहेत? होय पाहुणं, उठा की जरा, या की जरा शाळेच्या बाबतीमध्ये आपण जरा माहिती घेऊ. एवढा सरकारनं खर्च केला आहे शाळेला. या की या. सरकारनं कोट्यावधी रुपये खर्च करून केकस-तळवाडीला शाळा दिली. मग शाळेला विद्यार्थी नाहीत फक्त. बरं चाल. हां हां. अंगणवाडी शाळा व्यवस्थित आहे. फक्त ती दुसरी शाळा आहे ना, अंगणवाडीच्या शाळेला किती विद्यार्थी आहेत? समजे किती 8-10 आहेत का? दमाने. हां, 10-12 विद्यार्थी अंगणवाडीला. ती व्यवस्थित आहे. आणि ही शाळा 1ली ते 4थीपर्यंत आहे का? हां, कितीपर्यंत आहे? 4थीपर्यंत आहे. 4थीपर्यंतच्या विद्यार्थी नाही, सगळे उस्मानात घेऊन घातलेत. मग इथं शिक्षक किती आहेत? एकच शिक्षक आहे. शिक्षक एकच आहे. येतात आपलं येऊन उघडून झोपतात निवांत, 4 वाजता जातात निघून. त्यांनी तर काय करावं? येतात उघडतात. येत नाहीत असं नाही, कधीतरी येते, काही दिवशी येत बी नाहीत. उघडतात झोपतात आरामशीर आणि जातात. विद्यार्थी त्यांनी काय करावं? नाही ते खरं आहे त्यांचं. पण येते झोपतात आणि जातात एवढं मात्र खरं आहे. येतात झोपतात आणि जातात. होय. शाळेमध्ये शिक्षक येतात झोपतात आणि जातात का? हा, रजिस्टरवर सही महाराज हजर म्हणून. किती वाजता येतात? 10 वाजता येतात. आणि जातात किती वाजता दररोज? केव्हा 4ला केव्हा 5ला. बरं. मग आज का बरं नाही तर? आज रमजान सुट्टी. मग आज कुठं आहे रमजान? उद्या आहे रमजान. मग आज यायला पाहिजे होती. हा, मग का बरं आलं नाही तर? काय कुणाला माहिती? अहो सण म्हणजे काय नोकरीला सण असतो का? होय बाबा. काय आम्हाला माहिती बघा.
नोकरीला ते रमजान म्हणजे मॅडम मुस्लिमचे आहेत काय? बर बर बर. परिषद शाळेमध्ये अशी जर परिस्थिती असेल तर जिल्हा परिषदेने शाळा का ठेवली? ही बंद पाडली पाहिजे ना शाळा. एक बी विद्यार्थी नाही म्हणल्यावर विद्यार्थी तर वाढवावे, नाहीतर शाळा तर बंद करा. हा आता हे अंगणवाडी येते ती का नाही कंटिन्यू येतात लोक. बरं का, आणि ती पहिली जी आहे ती चौथीच्या पुढे गेली ती शाळा बदलून गेली आता इथे विद्यार्थीच नाही त्याची असं आहे. पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थीच नाहीत काहीच. अंगणवाडी तेवढी चलते बघा. अंगणवाडी ठीक आहे, पण पहिली ते चौथी नाही नाही विद्यार्थी नाही. या की मग या शाळेकडे या. एक फक्त विद्यार्थी आहे. या एक शाळेकडे या 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 पाहून या. काय करायचं? नाही त्यांचा विषय नाही, सरकारला आपल्याला विचारायचं आहे ही वर्ग खोली एक का? ही तर पहिली आहे का? ही शिक्षणाची प्रेरणा, हीच गावची सुधारणा. एकही विद्यार्थी नाही, शाळा बंद. ठीक आहे, खुलीच आहे दुसरी. मग ही पोषण आहार वगैरे घेतात का लोक? पोषण आहार अंगणवाडी आहे ना. इथं इथं येतो का? नाही नाही बर बर. विद्यार्थी नाही तर कुठलं विद्यार्थी हा शाळेचा अलंकार आहे, हे कार्यालय आहे. आणि एकही या शाळेला विद्यार्थी नाही. ही शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे. केंद्र क्रमांक 1910 नगर परिषद उस्मानाबाद 2016 चालू झाली का काय शाळा आहे? नगरपालिका इलेक्शन असते इथे. बर 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 बर. त्या आहे ती असं आहे का? इथे मतदान असतं. म्हणजे मतदान असतंय, मतदान केंद्राचा नंबर आहे तो. तर बघा हे केकस्थळवाडी आहे. या केकस्थळवाडीमध्ये पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे आणि या शाळेमध्ये एकही विद्यार्थी नाही. एकच शिक्षक असतो, तो सकाळी 10ला येतो, बसतो, झोपतो आणि जातो. एकच. आणि इथं लेडीज शिक्षक आहेत म्हणे, येतात, बसतात, झोपतात, जातात. असं एक ह्या गावाच्या लोकांचं मत आहे. आणि हे मत जे आहे ते खरं आहे, कारण या गावाच्या काय म्हणतो रे मधीच, या गावामध्ये हे जी परिस्थिती आहे ही परिस्थिती गावाची अशी. साहेब काय वाटतं बरं गावाच्या बाबतीमध्ये? काय आता विद्यार्थी नाही तर पहिली पुस्तक बालवाडी पुस्तक जातो, उठा की हां बालवाडी पुस्तक शिकतोय. हां पुन्हा तिथून जाते की पुन्हा दुसऱ्या शाळेमध्ये उस्मानाबादला. बरं बरं बरं. म्हणजे तर विद्यार्थीच नाही त्याची. गावात हा विद्यार्थीच नाही. आहेत विद्यार्थी पण ती शिक्षण चांगलं नाही म्हणून लोक काढत नाही तिथे. ते आता शिक्षण चांगलं नाही. हा, म्हणजे कोण लेकराचं वाटलं कोणी गेलं का आपल्या करून गेलं. बरं 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 बरं. म्हणजे ही शाळा नगरपालिकेची आहे, ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकस्थळवाडी जिल्हा परिषद शाळा ही. होय ना. मग इथं ही गाव गेलं नगरपालिकेत आता. हां राघोचीवाडी, जाधववाडी, केकतवाडी. हां हां. आता आम्हाला बी काय घोळ करणार याला जिल्हा परिषद चालू येते का नगरपालिका चालू येते? म्हणजे शाळा जिल्हा परिषद चालवायली का नगरपालिका हे बी चालू? घोळ नाही. ही बी आम्हाला आणि इथले पालक जे आहेत ते विद्यार्थी इथे शाळेत घालायला धाजावत नाहीत. कोण लेकराचं वाटोळं करून घ्यायला तयार नाही. तयार नाही. आता इथं किती विद्यार्थी असेल, पण इथले किती विद्यार्थी जातील बाहेर? भरपूर हा 20 चांगले आहेत की कोणत्या शाळेला. हातला इकडे कोणती शाळा आहे? रविशंकरला सगळे विद्यार्थी आहेत. बर 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 बर. सगळे गाड्या येते त्या. पहिली ते 7वी पर्यंत विद्यार्थी आमचे तिथे. तर या शाळेकडे जिल्हा परिषदनं, ही शाळा जिल्हा परिषदच्या हद्दीत आणि त्यांची शाळा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकस्थळवाडी यांची शाळा आहे. पण गावातले लोक म्हणतात ही शाळा नगरपालिका चालवते का जिल्हा परिषद चालवते हा आम्हाला घोळत कळत नाही. आणि या गावचे विद्यार्थी श्री रविशंकर या हायस्कूलला शाळेला जातात, पण या शाळेमध्ये कसल्याही प्रकारचं चांगलं शिक्षण नसल्यामुळे या ठिकाणी पालक आपले विद्यार्थी घालायला धाजावत नाहीत. कोण आपल्या लेकराचं वाटोळं करेल असं पालकांचं मत आहे. जिल्हा परिषदेने या शाळेकडे लक्ष द्यावं आणि या शाळेतला स्टाफ किती आहे ते कायमचा बंद करावा, शाळा बंद करावी
आणि इथले कोण शिक्षक आहेत ते दुसऱ्या शाळेवर पाठवावे आणि या शाळेचा अवाढव्य जो खर्च आहे आणि तो खर्च महाराष्ट्राच्या शासनाच्या तिजोरीत, जिल्हा परिषदेच्या तिजोरीतून हा खर्च होतो आहे, हा खर्च वाचवावा आणि दुसऱ्या ठिकाणी हा खर्च जनसेवेसाठी वापरावा. पण या गावची शाळा कायम बंद करून तर टाकावी, नसेल तर या गावाच्या शाळेची सुधारणा करावी, दर्जेदार शिक्षक पाठवावे, चांगल्या प्रकारे या शाळेमध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्या आणि मग या केकस्थळवाडीचे विद्यार्थी 1ली ते 4थीपर्यंत या गावात शिकवावे, असंच गावाचं आव्हान आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभाग काय करतो ते पाहूया. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. विचार खरे ते खरे, खोटे ते खोटे, विचार कमेंटमध्ये नोंद करा. धन्यवाद केकस्थळवाडीकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धाराशिवकर.